मित्रांनो, आईवडिलांचं प्रेम सांगायला शब्द कमी पडतात आणि समजायलाही आयुष्यही कमी पडतात. ते बोलत नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक नजरेत आपलं भवितव्य असतं. आईवडिलांचं अस्तित्व म्हणजेच देवाचं प्रत्यक्ष रूप असतं. आईवडिलांची साथ म्हणजेच देवाचा आशीर्वाद असतो. तो गमावल्यावरच त्याची खरी किंमत कळते. स्वप्न पाहणं शिकवलं गुरुने, पण त्या स्वप्नांची किंमत आईवडिलांनी भरली. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपले आईवडील आपल्या भविष्यासाठी जागत असतात. आई म्हणजे माया आणि वडील म्हणजे आधार. या दोघांशिवाय आयुष्य अपूर्ण असतं. पैसे कमावून आपण श्रीमंत होतो, पण आईवडिलांचा आशीर्वाद मिळवूनच आपण सुखी होतो. आईवडिलांच्या कष्टांमुळे आपण उभे राहतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे यशस्वी होतो. आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू नकोत. त्यांना नेहमी आनंद देणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. आपण मोठे होतो ते आईच्या कुशीतून आणि वडिलांच्या छायेतून. आईवडिलांची आठवण येते तेव्हा डोळे ओलावतात, कारण त्यांचं खरं प्रेम कुणीच भरून काढू शकत नाही. जगात सगळं काही मिळेल, पण आईवडिलांसारखं खरं प्रेम दुसऱ्या कोणाकडूनच मिळणार नाही. आईचं प्रेम आणि वडिलांचं संरक्षण या दोन गोष्टींनीच आपलं बालपण सुंदर होतं. आईवडिलांचं अस्तित्व हेच आपलं भाग्य असतं. आईच्या हातचं अन्न आणि वडिलांच्या घामाचं पाणी हेच खरं अमृत आहे. आई वडिलांचं प्रेम हे न बोलताच सगळं काही सांगून जातं. जग जिंकलं तरी हरवल्यासारखं वाटतं जेव्हा आई वडिलांची साथ नसते. आई वडिलांची सेवा केली ना तर देव भेटेल, ही श्रद्धा नाही, ती खरी अनुभूती आहे. आई वडिलांचं प्रेम कधीच शब्दात मावत नाही, ते फक्त अनुभवलं जातं. आईची माया आणि वडिलांचं कठोर प्रेम दोन्हीचा आधारच आपलं खरं आयुष्य आहे. जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा सर्वांपेक्षा जास्त डोळ्यात आनंद असतो तो आईवडिलांच्या. आईवडिलांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी आपण तयार असावं. आपण कितीही मोठे झालो तरी आईवडिलांसाठी नेहमी त्यांचं लहान बाळच राहतो. आईवडिलांचं प्रेम हे नशीबवाल्यांनाच मिळतं, म्हणून त्यांना जपा. आईवडील म्हणजे ते खांदे जे स्वतः रडून आपल्याला हसवत राहिले. आईची साडी आणि वडिलांचा घाम यामध्येच लपलेलं असतं खरं वैभव. आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजे अशी छाया जी संकटे येऊ देत नाही. आपल्या प्रत्येक पावलामागे त्यांचा आशीर्वाद असतो, म्हणूनच आपण अजूनही चालतो आहोत. आईवडिलांच्या सहवासात असलेली शांतता कोणत्याही महालात मिळणार नाही. आईचे हात आणि वडिलांचे पाय यांना धरूनच आपण उभे राहिलोय. आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपलं खऱ्या अर्थाने यश आहे. आईच्या कुशीत आणि वडिलांच्या मिठीतच जगातलं सर्वात मोठं सुख लपलेलं असतं. वडिलांचं मौन आणि आईचा आवाज दोन्ही आपल्यासाठी प्रेमाने भरलेलं असतात. आई वडिलांचं प्रेम हे असंच असतं, मागणी न करता मिळणारं आणि कधीही न संपणारं. आई वडिलांची साथ असेपर्यंत कितीही मोठं वादळ आलं तरी माणूस कोसळत नाही. आई वडिलांच्या नजरेत जो अभिमान असतो तो जगात कुणाकडूनही मिळणार नाही. आई आणि वडील हे दोन शब्दच पुरेसे आहेत कोणत्याही दुःखावर औषध म्हणून. जोपर्यंत आपल्या आईवडिलांची साथ आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्या जीवनाला अर्थ आहे. जग बदललं, माणसं बदलली, पण आईवडिलांचं प्रेम मात्र आजही तितकंच शुद्ध आहे.
त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, कारण एक दिवस ते फक्त आठवणीतच राहतील. जन्मदाते देव नसतात, पण आईवडील मात्र देवासारखेच असतात, सतत आपल्यासाठी प्रार्थना करणारे.